हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओ बघत असाल ना, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज मी खूप म्हणजे खूप लवकर स्वयंपाकाला लागली होती. इतक्या लवकर मी कधीच स्वयंपाक करत नाही. फक्त 6 वाजले होते आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. तर ही जी काही तुम्हाला जाळी दिसते ना, तर ही मी DMartवरनं आणली होती आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. मी यावर भाकर भाजून बघितली, तर अजिबात ती व्यवस्थित भाजता नाही आली आणि तेव्हाच मी म्हटलं, आपले पैसे वायाच गेले वाटतं बरं का. यावर तर भाकरही नीट भाजता येत नाही. तर मसाला वगैरे व्यवस्थित भाजता येईल की नाही. कारण मी ना काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं, कांदा, त्यानंतर खोबरं, टोमॅटो ना ह्या नेटच्या जाळीवर व्यवस्थित भाजून घेतलं होतं आणि मसाला, तर त्याची टेस्ट एक वेगळी येते आणि असं मी ऐकलं सुद्धा होतं आणि मला सांगितलं पण गेलं, की त्या भाजीची ना चव छान येते बरं का. तर त्या हिशोबाने मी घेतलेली होती आणि पापडही भाजायला छान सोपं वाटतं. तर म्हणून आणि मग मी त्यावर पापडही भाजून बघितला आणि आजचा जो काही मला मसाला काढायचा होता ना, म्हटलं आज आपण हीच जी काही जाळी आहे ना, हिलाच यूज करूया. कसा भाजला जातो, खरंच कामाची आहे की नाही, की पैसे आपले वायाच गेले. तर इतका सुंदर असा मला जो काही कांदा होता ना, 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजला गेला. त्यानंतर जी काही खोबऱ्याची वाटी होती, ती पण व्यवस्थित त्यावर मी भाजून घेतली. आणि जो काही कांदा छान भाजलेला होता आणि त्याचं वरचं जे काही टरफल असतं ना, ते खूप काळं-काळं होऊन गेलं होतं. म्हणून ती एक लेयर आहे ना, मी काढून टाकली आणि बाकीचा जो होता ना कांदा, तो व्यवस्थित थोडासा कट करून घेतला. खोबऱ्याचे पण छोटे-छोटे पीसेस करून घेतले आणि पुन्हा एकदा तव्यावर तेल टाकलं आणि त्यावर व्यवस्थित भाजवून घेतला. लसूण सुद्धा ॲड केला. त्यानंतर आपलं जे काही आलं असतं, ते पण ॲड केलं. तर ते छान भाजून घेतलं. पण खरं सांगते, ही जी काही जाळी आहे ना, खरंच कामाची आहे बरं का. आपल्या प्रत्येकीकडे पाहिजेच ही, कारण आपल्याला दररोज स्वयंपाक करायचा असतो आणि जर आपली एखादी गोष्ट आपण घरामध्ये आणली आणि त्या गोष्टीमुळे जर आपल्या भाजीची टेस्ट जर अजून छान झाली ना, तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. तर असंच झालेलं आहे. खूप छोटी गोष्ट आहे, पण खूप कामाची आहे आणि त्यामुळे माझी जी काही भाजीची टेस्ट होती ना आजची, तर ती खरंच खूप छान झाली होती. आणि खूप टेस्टी लागत होती. आपण जेव्हा चुलीवर कांदा वगैरे भाजून घेतो मसाला काढण्यासाठी, तर चुलीवरच्या भाजीची जी काही टेस्ट असते ना, तेवढी नाही, पण त्या बरोबरीनेच टेस्ट आलेली होती. खरंच खूप छान टेस्ट आली होती. आणि ही जी काही जाळी आहे ना, ती मला फक्त ₹99 ला DMartला भेटली आणि प्राईस जशी आहे तशी तिची क्वालिटी सुद्धा आहे. खूप छान आहे. तर आजकाल आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे ना, खूप सारे DMart झालेले आहे आणि आपण सुद्धा आहे ना, DMartची शॉपिंग जरा प्रिफर करत असतो. घरातली एक जरी वस्तू संपली ना, तर पहिल्यांदा आपल्याला DMart आठवतं आणि त्यानंतर आपल्या जवळचं एखादं लोकल शॉप. जर आपण नेहमीच DMartला जात असू ना, तर आपल्याला फक्त DMart आठवतं आणि DMartला कसं होतं ना, आपल्याला प्राइस डिफरन्स सुद्धा कळतो. जर जेमिनीचं ऑइल कितीला आहे, त्यानंतर फॉर्च्यूनचं ऑइल कितीला आहे. त्या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे ना प्राइसचा, तो पण आपल्याला कळून जातो आणि आपण आपल्या बजेटनुसार जे आपल्याला परवडतं, त्या गोष्टी आपण घेऊन येत असतो. तसं दुकानामध्ये गेलं ना, जर ₹100 ची वस्तू असली, तर आपल्याला ₹100 हे द्यावेच लागतात. ते काही ₹2-3 अजिबात कमी करत नाही. तर तसं DMartमध्ये ₹5 कमी असतात. ₹95 ला एखादी गोष्ट भेटून जात असते. म्हणजेच आपल्याला प्रत्येक गोष्टीमागे ना, थोडा फार का होईना हा डिस्काउंट हा भेटत असतो. त्यामुळे आपण सगळेजण DMartला जायला प्रिफर करत असतो किंवा तिकडे जात असतो. परवडतं म्हणून जातो. आणि त्यानंतर दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे फिरायला भेटतं. त्याचबरोबर कोणकोणत्या नवनवीन वस्तू आलेल्या आहे ना, ते सुद्धा आपल्याला कळतं. त्याचबरोबर एसीची गारगार हवा खायला सुद्धा भेटते. तर त्यामुळे आपण शक्यतो DMartला जातो. मसाला गार होईपर्यंत ना, जे काही थोडीशी पोळी वगैरे बनवली, तर तेवढे भांडे मी घासून घेतले आणि पोळ्या माझ्या पहिल्यांदाच मी करून घेतलेल्या. आज पहिल्यांदा पोळ्या बनवल्या. त्यानंतर जो काही खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलं होतं, तर ते पण गार झालं होतं आणि तो पण जो काही मसाला आहे ना, तो पण मी बारीक करून घेतला. कारण लाईटीचा काही भरोसा नाही. पाऊस चालू झाला, की लगेच लाईट थोड्या वेळ का होईना जातच असते आणि सध्या जरा तिचं प्रमाण वाढलेलंच आहे. त्यामुळे मसाला पण मी बनवून ठेवला. आणि हे सगळं काम करताना मी माझ्यासाठी खास आज स्पेशल अशी कॉफी बनवून घेतली आणि मुलं गेलेली आहे खेळायला. त्यामुळे मग घरामध्ये इतकी शांतता होती आणि मला पण बोर व्हायला लागलं. म्हटलं चला नाही काही तर आपण स्वयंपाक करून घेऊयात कारण दुसरं काही मला कामच नव्हतं. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि ते पसारा नाही घालणार तर असं कधी होणारच नाही. तर थोडाफार का होईना पसारा हा पडलेलाच असतो. भरपूर पसारा घालतात, निम्मा ते आवरतात आणि थोडाफार माझ्यासाठी ठेवलेला असतो जेणेकरून हा तू आवर. तर आता मुलांनी आवाज दिला आणि तसेच पळून गेले आणि हे ते काही थोडे-थोडे खेळणी वगैरे पडलेली होती. म्हटलं चला ती आवरून घेऊयात. तोपर्यंत माझी जी कॉफी आहे ना ती नॉर्मल थोडीशी गार होईल. कारण खूप चहा, कॉफी, जेवण खूप गरम मला चालतच नाही. थोडं मीडियममध्ये गार आवडतं. नाहीतर मग थोडा वेळ वेटच करावा लागतो. मग त्यामुळे ती थोडी गार होईपर्यंत आहे ना, हे जे काही हॉलमधला थोडा पसारा होता ना, तो मी आवरून घेतला.
कधी-कधी आपल्याला असंच होतं ना, म्हणजे तुमच्याही बाबतीत कदाचित झालंच असेल बरं का, की एखाद्या दिवशी आपल्याला जे काही 5-10 मिनिटं असतात ना, ते सुद्धा खूप महत्त्वाचे असतात, की हे 5-10 मिनिटं सुद्धा वाया नाही गेले पाहिजे. एवढ्या वेळामध्ये आपले किती कामं होतील ना, तेवढे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आज माझ्यासुद्धा बाबतीत झालं. हे जे काही 5-10 मिनिटं माझ्याकडे होते ना, तर ते मला अजिबात वाया घालवायचे नव्हते. त्यामुळे पटकन सोफा झटकून घेतला, पिलो व्यवस्थित ठेवून घेतला, जी काही खेळणी होती व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ठेवली आणि छान हॉल क्लीन करून घेतला, झाडून घेतला मस्त. आणि त्यानंतर निवांत बसून मी छान कॉफी पिली आणि ते पण न्यूज बघत-बघत. जेव्हापासून युद्ध चालू झालं ना, तेव्हापासून मला न्यूज बघायला खरंच खूप आवडायला लागलं. म्हणजे माझ्या मनाला अशी हुरहूर लागलेली असते, की नेमकं काय चालू आहे तिकडे, ते बघितलं पाहिजे. युद्ध पुन्हा सुरू झालं का? गोळीबार वगैरे चालू झाला का? काय झालं असेल? ते मला बघायची खूप खूप म्हणजे मी आतुरतेने वाट पाहत असते. कंटिन्यू न्यूज बघत असते सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि मोबाईल जरी हातात आला ना, तरी मी न्यूजच बघते. तर असं झालेलं आहे माझं आणि मला माहिती तुम्ही सुद्धा तेच बघत असाल. आणि खरं सांगू, हे मला स्वतःला फील झालं बरं का. म्हणून मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यावर शेअर केलं आणि आत्ता सुद्धा मी तुमच्यावर शेअर करणार, की हे जे काही आपली इंडियन आर्मी आहे, तर आपण घरामध्ये सुखरूप राहावं, निवांत राहावं, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा. त्यासाठी आपल्यासाठी लढताय तिकडे आणि आपण त्यांच्यासाठी खरंच काहीच करत नाही. आपण तर असं युद्ध वगैरे ह्या गोष्टी तर नाहीच करू शकत. पण आपण त्यांच्यासाठी ना दररोज एक प्रार्थना करू शकतो. दररोज म्हणजे दररोज. कारण ते आज लढताय हे आपल्याला दिसतंय, पण ते दररोज आपल्यासाठी लढत असतात. कधी कोणता हमला होईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळेच आपण सगळ्यांनी आज माझा हा जो काही व्हिडिओ सगळेजण तुम्ही बघत असाल ना, तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी त्यांच्यासाठी खरंच प्रे करा. मी तर केली आहे, तुम्ही सुद्धा करा. जेणेकरून ते सुखरूप त्यांच्या घरी जातील, त्यांच्या आई-वडिलांकडे, मुलांकडे किंवा त्यांच्या पत्नीकडे सुद्धा. तर खरंच सगळ्यांनी प्रे करा, नक्कीच करा. तर चला मी माझा जे काही घरातला थोडासा स्वयंपाक वगैरे तो आवरून घेतला होता आणि त्यानंतर आहे ना, मी चिकन आणण्यासाठी गेली होती. आणि मुलांचं असं असतं ना, घराच्या बाहेर पडलं की त्यांना भूक लागते, तहान लागते. तसंच त्यांचं चालू झालं की आम्हाला चॉकलेट खायचं आणि मग येतानाच तिथे ही जी काही पाणीपुरीवाला असतो भेरूनाथचा, तर खूप छान टेस्टी अशी त्याची पाणीपुरी, भेळ, त्यानंतर रगडा ते भेटतं आणि इतके दिवस झाले म्हणजे आठवतच नाहीये की लास्ट पाणीपुरी किंवा भेळ वगैरे आम्ही कधी खाल्ली. तर त्यामुळे म्हटलं चला आज चॉकलेट वगैरे अजिबात नाही. आज आपण मस्त भेळ वगैरे खाऊया. म्हणून आम्ही तिथे गेलो. मग छान 1 प्लेट भेळ घेतली, 1 प्लेट रगडा आणि 1 प्लेट पाणीपुरी. मग सगळंच खायला भेटलं. आणि तिकडेच आमचं सगळं पोट भरून गेलं आणि आत्ताचं जे काही जेवण आहे ना, ते सगळं आहोंनाच खावं लागणार आहे. कारण आम्हाला कोणालाच भूक राहिलेली नव्हती. आज नेमकं आधीच मी पोळ्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या आणि मसाला थोडासा तो मी बाजूला काढून ठेवील, जेणेकरून मला उद्याच्या भाजीला कामं येईल. तर असं होईल. तर आज माझ्या पोळ्या ह्या उरणारच आहे. हा जो काही मला वेळ भेटला ना, आज निवांत फिरायला जाण्याचा, तर तो फक्त एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे मी आज लवकर स्वयंपाकाला लागले. अर्धा स्वयंपाक माझा झालेला होता आणि अर्धाच बाकी होता. त्यामुळे मला हा जो काही वेळ भेटला ना, फक्त ह्या गोष्टीमुळेच. आज आम्ही तिघं जण छान फिरत-फिरत गेलो आणि खूप दिवसानंतर मी असं मुलांबरोबर फिरत गेली. कारण लहान होता ना गोलू, तेव्हा आम्ही फिरायला जायचो. त्याला छान राउंड वगैरे मारून आणायचो. त्यानंतर ते सगळे दिवस आमचे गेले. त्यानंतर मग ते दिवस मात्र म्हणजे तो दिवस आलाच नाही. तो डायरेक्ट आज आलेला. तर आज आम्ही छान फिरत-फिरत गेलो. चिकन घेतलं, त्यानंतर फिरत-फिरत पुढे आलो, तर तिथे छान पाणीपुरी खायला भेटली, भेळ वगैरे मस्त ताव मारला आणि नंतर छान एक राउंड मारून घेतला आणि नंतर घरी आलो. 7 वाजता घराच्या बाहेर पडलेलो होतो. 8 वाजता घरी आलो. पण अर्धा स्वयंपाक झालेला होता ना, त्यामुळे मी एकदम रिलॅक्स होते. त्यामुळे मी आता असं ठरवलेलं आहे, की मी दररोज 6 वाजता स्वयंपाकाला लागणार. 7 वाजेपर्यंत छान स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्यानंतरचा जो काही टायमिंग आहे ना, मला रिलॅक्स भेटेल. कारण 9-9:30 वाजता आम्ही जेवण करतो. तोपर्यंत मला भरपूर हा टाईम भेटत असतो. त्यामध्ये वॉकिंग किंवा मुलांबरोबर मी तो वेळ घालवणार आणि त्यानंतर जेवण झालं, की नंतर भांडी. म्हणजे मला सुद्धा लोड येणार नाही. रिलॅक्समध्ये सगळी कामं ही निवांत चालतील. तर मला आज खूप भारी वाटलं होतं आणि आजचा दिवस मला खरंच खूप आवडला. खूप छान मी एन्जॉय केलं काही गोष्टी. तर आणि आपल्या सगळ्यांचा आनंद आहे ना, अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच असतो. आपल्या मनासारखं जर झालं ना, तर आपण हॅप्पी असतो. एखादी गोष्ट जरी आपल्या मनासारखी झाली नाही ना, तरी आपला मूड सगळा जाऊन म्हणजे चालला जातो. तिकडनं आल्यानंतर चिकन छान व्यवस्थित धुवून घेतलं, शिजवून घेतलं. मसाला काढून ठेवला होता. त्यानंतर भाजीला छान अशी फोडणी दिली. तर असा माझा आजचा हा दिवस छान गोड गेलेला आहे. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा एकदम छोटूसा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक